हॅलो. अरे फोन का रे उचलत नव्हता रे? कुठं आहे? आणि तुला कुठं बोलवलं होतं मी? बरं चालन, थांब तिथं आलोच मी लगेच. हा थांब तिथं आलो. हा चालन. अरे बाबा, आपलं काय ठरलं होतं? तुला सांगितलं होतं ना तिथं ये म्हणून. थांबलं पाहिजे आपण आपलं. अरे काय थांबलं पाहिजे? फोन करतो तर फोन पण नाही उचलत तू. सगळं चुकीचं आहे. काय चुकीचं आहे? तुला कुठं बोलवलं होतं मी? आणि बरोबर आहे, पण काय करणार आता? माझं मन नाही करत रे की सगळ्या गोष्टी करायची. काय बोलतोस तू? जरा डोकं जाग्यावर ठेव. तुला पण गरज आहे ना पैशाची? आणि पैशाची गरज आहे, पण या मार्गेने मला काही सांगायचं नाही. मार्ग कुठलाही असो, फक्त पैसा पाहिजे. तुला यावं लागेल जिथं सांगितलं तिथं. हे बघ, मी येतोय, पण माझं शेवटचं असतं ना. हा चल.
अरे तुझ्या हाताला काय झालंय? काय नाही हो, विकृत लोकांच्या विकृतीची अनुभूती आहे. म्हणजे अहो म्हणजे झालं असं की असं झालं सगळं. ह्या लोकांना काहीच कसं वाटत नाही. हा धंदाच झालाय का, की फक्त एक आवड आणि छंद म्हणून? याला तू विकृती कशी म्हणू शकतेस? अहो, मग विकृतीच तर आहे ही. एखाद्या स्त्रीच्या गळ्यातलं मंगळसूत्र ओढणं म्हणजे त्या स्त्रीच्या जीवाशी खेळणं झालं. मंगळसूत्र विकून काय 5-25 हजार रुपये मिळतील, पण त्या स्त्रीचा जीव जाऊ शकतो, तिच्या जीवावर बेतू शकतं ते. मग त्या जागी तुमची बायको, बहीण, आई, मुलगी कुणीही असू शकतं. ह्याचं भान नाही राहत त्या लोकांना. हे का लक्षात येत नाही त्यांच्या? हे थांबलं पाहिजे कुठेतरी. कोण राहणार आहे या सगळ्याला जबाबदार? बोला ना. आता का बोलत नाही? सांगा ना, कोण राहणार आहे याला जबाबदार? हू? समाजात आपल्या आसपास घडणाऱ्या या आणि अशा बऱ्याच घटना आपण नेहमीच पाहतो, वाचतो आणि ऐकतो. विचार करायला लावणाऱ्या या घटना कुठंतरी थांबायला हव्या. खरंच याला जबाबदार नक्की कोण? शासन, परिस्थिती, एखादी स्त्री की आपण स्वतः? हू